मराठी राजभाषा असावी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, माय मराठीचा सन्मान असावा, याकरता कुसुमाग्रजांची भूमिका ही नेहमीच आग्रही होती. याच त्यांच्या भावनेचा आदर म्हणून मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचं नाशिकमधील निवासस्थान हे या चळवळीचं केंद्र मानलं जातं. त्यांच्या विशाखा या निवासस्थानी दर 27 फेब्रुवारीला अभिवादन केलं जातं. पण ही परंपरा खंडित होण्याची नामुष्की ओढवली आहे. ज्या जागी तात्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं सगळ्या साहित्याची मुहूर्तमेढ केली, हे तात्यांचं निवासस्थान आहे. हीच तात्यांची खोली, हीच तात्यांची बसायची जागा, हीच तात्यांची लेखनाची जागा, हीच तात्यांची ग्रंथसंपदा. आणि आज हे जे घर आहे, हे नाशिकमधलं तात्यांचं घर, विशाखा नाव असलेलं हे घर, हे कुसुमाग्रज निवासस्थान, हे आज झालंय फक्त तात्यांच्या अर्थात कुसुमाग्रजांच्या फक्त स्मृती आणि आठवणींचा एक खजिना. गेल्या 20 वर्षांपासून तात्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करणारे कुसुमाग्रजांचे सहकारी विनायक जोशी यांनी मात्र आजही आपला नेम पाळला. पण कुसुमाग्रजांच्या आठवणी सांगताना राजकारणी आणि प्रशासनानं फिरवलेली पाठ याची वाटणारी खंतही बोलून दाखवली. मी असं समजते कदाचित काळ बदलत चाललेला आहे, तसंही असू शकेल. कारण काय आज जी गतकाळात गेली, समजा आता माझं नातू वगैरे आहे, त्यांना तात्यासाहेब, परंतु एक मराठीविषयी ज्यांना आपुलकी वाटते त्यांनी मात्र यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आचारसंहितेचे नियम खरोखर इतके जाचक आहेत का? लोकप्रतिनिधी आपल्या सोयीचं राजकारण करतात आणि प्रशासन सुद्धा फक्त सरकारी नियम पाळण्यापुरतच आहे का, असे अनेक व्यतीत करणारे प्रश्न उपस्थित होत आहेत. हेमंत बागुलसह प्रशांत बाग, IPN लोकमत, नाशिक.